हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे इंडिपेंडंट डे. सो हा व्लॉग असणार आहे इंडिपेंडंट डेचा. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी रेडी होत आहे इंडिपेंडंट डे सेलिब्रेशनसाठी. आपण इंडिपेंडंट डे म्हटलं किंवा स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तिरंगा, देशभक्तीची गाणी, ध्वजारोहण आणि वेगवेगळे कल्चर प्रोग्राम्स. पण आजचं इंडिपेंडंट डे सेलिब्रेशन थोडं वेगळं आहे. कारण आमच्याकडे इंडिपेंडंट डे एका खास आणि अनोख्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो आणि ती म्हणजे पेट परेड. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. डॉग्स, कॅट आणि इतर पेट्स एकत्र येतात आणि इंडिपेंडंट डे निमित्ताने एक सुंदर परेड आयोजित केली जाते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की अशी पेट परेड तुम्हाला कदाचितच कुठे बघायला मिळेल. आजपासून 2 दिवसांनी आपला इंडिपेंडंट डे आहे आणि म्हणूनच त्यानिमित्ताने मला हा जुना व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. हा व्हिडिओ आहे 2025च्या इंडिपेंडंट डे सेलिब्रेशनचा. माझ्याकडे त्या दिवसाच्या काही ब्युटिफुल व्हिडिओ क्लिप्स होत्या, म्हणून मला वाटलं की त्या फक्त माझ्याकडे ठेवण्यापेक्षा तुम्हाला दाखवाव्यात. कदाचित तुम्ही अशी परेड पहिल्यांदाच बघाल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण पुढे तुम्हाला वेगवेगळ्या ब्रीडचे सुंदर पेट्स, त्यांची तयारी, पेट परेडचा ॲटमॉस्फिअर आणि संपूर्ण इव्हेंट कसा असतो हे पाहायला मिळणार आहे. सो लेट स्टार्ट दिस स्पेशल इंडिपेंडंट डे व्लॉग. इंडिपेंडंट डे स्वातंत्र्य दिवस म्हणजे फक्त एक नॅशनल हॉलिडे नाही. हा दिवस आपल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची, आपल्या फ्रीडम फायटरची आणि त्यांच्या सॅक्रिफायसेसची आठवण करून देतो. आणि मला पर्सनली असं वाटतं, सेलिब्रेशन करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असू शकते. कोणी कल्चरल प्रोग्राम करतात, कोणी फ्लॅग होस्टिंग करतात, कोणी सोशल ॲक्टिव्हिटीज करतात आणि आमच्याकडे एक खूपच स्पेशल आणि ॲडोरेबल सेलिब्रेशन असतं, ते म्हणजे पेट परेड. पेट्स हे आपल्या फॅमिलीचाच एक भाग असतात, म्हणून त्यांनाही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेणं ही खूप सुंदर कल्पना आहे. आणि जेव्हा इतके सारे पेट्स एकाच ठिकाणी तिरंग्याच्या वातावरणात एकत्र येतात, तेव्हा तो मोमेंट खरंच पाहण्यासारखा असतो. हो, आणि तुम्हाला कदाचित वाटेल की ॲज अ पेट परेड म्हणजे काय एवढं? पेट्स आणले आणि त्यांची परेड केली की झालं. पण खरं सांगायचं तर असं अजिबात नाही आहे. एका इव्हेंटमागे खूप प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट असते. आमचे सर या इव्हेंटची तयारी जवळपास 1 महिना आधीपासूनच सुरू करतात. 1 महिना आधीपासून प्लॅनिंग, काय करायचं, कसं करायचं, किती लोकं येणार, किती पेट पार्टिसिपेट करणार, त्यांची सेफ्टी कशी मॅनेज करायची, त्यानंतर ती परेड कशी ऑर्गनाईज करायची, हे सगळं व्यवस्थित प्लॅन केलं जातं. कारण पेट्सचा इव्हेंट मॅनेज करणं म्हणजे थोडं चॅलेंजिंग काम आहे. प्रत्येक पेटचं नेचर वेगळं असतं. काही पेट्स खूप शांत असतात, काही खूप एनर्जेटिक असतात, काही लोकांमध्ये खूप ॲज अ कम्फर्टेबल असतात, तर काही पेट्स थोडे नर्वस होऊ शकतात. म्हणून अशा इव्हेंटमध्ये प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मला खरंच सांगावं वाटतं की एका महिन्यापासून केलेली ही मेहनत इव्हेंटच्या दिवशी क्लिअरली दिसते. आणि आत्ता या पेट परेडची सगळ्यात क्यूट गोष्ट कोणती असेल, तर एकाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रीडचे पेट्स बघायला मिळतात. प्रत्येकाचं साईज वेगळा असतो, लुक वेगळा असतो, पर्सनॅलिटी वेगळी असते आणि चालण्याची स्टाईलसुद्धा वेगळी असते. काही छोटे छोटे क्यूट डॉग्स असतात, तर काही मोठे रॉयल दिसणारे डॉग्स असतात, काही अतिशय एनर्जेटिक, तर काही अगदी शांतपणे आपल्या ओनरसोबत चालणारे. आणि फक्त डॉग नाही, कॅटसुद्धा या सेलिब्रेशनचा भाग असतात आणि काही इतर पेट्ससुद्धा सहभागी होतात. म्हणजे एकाच ठिकाणी परेडमध्ये तुम्हाला पेट वर्ल्डची एक छोटीशी झलकच बघायला मिळते. प्रत्येक पेटसोबत त्यांचा ओनर असतो आणि त्या दोघांमधलं बॉन्डिंग पाहणं हे देखील खूप सुंदर असतं. कारण पेट हा फक्त ॲनिमल नसतो, तो आपल्या फॅमिलीचा एक मेंबर असतो. आणि यामध्ये फक्त पेटची तयारी असते असं नाही, त्यांच्या ओनरची तयारीसुद्धा फुल ऑन असते. काही जण पेट्सना ब्युटिफुल ॲक्सेसरीज घालून आणतात, काही जण इंडिपेंडंट डे थीमला मॅच होईल असं स्टायलिंग करतात. कुठे तिरंगा, कुठे छोटासा फ्लॅग, कुठे ॲक्सेसरीज आणि काही पेट तर इतके क्यूट दिसत असतात की कॅमेरा त्यांच्यावरून हटतच नाही. सिरियसली हा मोमेंट बघा. इतका क्यूट पेट तुम्ही कसा इग्नोर करू शकता? अशा वेळी व्हिडिओ शूट करताना एक प्रॉब्लेम असते. आपण पेट परेड शूट करायला आलेलो असतो, पण कॅमेरा सतत आपल्या पेटकडेच जात असतो. हळूहळू इंडिपेंडंट डेजची भाषणं चालू होतात. एकीकडे पेट, दुसरीकडे ओनर, कुठेतरी मुलं, कुठेतरी फॅमिलीज आणि पूर्ण वातावरणात एक वेगळीच एक्साइटमेंट असते. कोणी आपल्या पेटला सांभाळत असतं, कोणी फोटोज घेत असतं, कोणी व्हिडिओज बनवत असतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच एक्साइटमेंट. आज आपली पेट परेड आहे आणि जेव्हा एवढे सारे पेट्स एकाच ठिकाणी येतात ना, तेव्हा ॲटमॉस्फिअर खूप एनर्जेटिक होतो. पण त्याचबरोबर सेफ्टी आणि डिसिप्लिन मेंटेन करणं ही इक्वली इम्पॉर्टंट असतं. म्हणून इव्हेंट मॅनेज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी खूप मोठी असते आणि इथेच मला आमच्या सरांची प्लॅनिंगची ॲप्रिशिएशन करावीशी वाटते. कारण खूपच कौतुक आहे सरांचं की हा पूर्ण इव्हेंट मॅनेज करणं आणि सगळं एकत्र जुळवून आणलं ही खूप मोठी जबाबदारी आहे. कारण 1 महिना आधीपासून केलेली तयारी त्या दिवशी कामी येते.
मला ही परेड खूपच युनिक आणि ब्युटिफुल वाटते आणि मी दरवर्षी न चुकता या परेडला भेट द्यायला जाते. आणि खरंच सांगते, अशी पेट परेड तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या पेट परेडला तुम्हाला भेट द्यायची असेल किंवा तुम्हाला ही पेट परेड बघायची असेल तर लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये पिन करते. ते तुम्ही जाऊन चेक करा आणि तुम्हीही व्हिजिट करू शकता या पेट परेडला. आणि ही पेट परेड फक्त स्वातंत्र्य दिनापुरतीच आहे. म्हणजे त्याच दिवशी ही पेट परेड असते. जर अजून काही इन्क्वायरी तुम्हाला असेल किंवा तुमचे पेट तुम्हाला या पेट परेडमध्ये घेऊन यायचे असतील, तर मी नंबरही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करत आहे. तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळी माहिती तिकडून घेऊ शकता आणि या पेट परेडमध्ये सहभागी होऊ शकता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या शहरात अशी पेट परेड होते का? आणि तुमच्याकडे पेट असेल तर त्याचं नावही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेट लव्हिंग फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. हॅपी इंडिपेंडन्स डे गाईज.